क्रांतिकारक कसा असावा? माझ्या भगतसिंहासारखा. आठवा तो प्रसंग, जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये रक्ताचा पूर वाहत होता. नंतर रक्ताचा चिखल हातात घेतला माझ्या भगतसिंगाने आणि भगतसिंग म्हणतो, हे माते, हे भारत माते, तुझा अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी भगतसिंग घरी आले. आईने सांगितलं, भगत, तुला बघायला पाहुणे येणार आहेत, तुला लग्न करायचं आहे. त्यावेळेला माझा भगतसिंग करायला, आई, मला बाईसाठी जगायचं नाही ग, मला जगायचंय माझ्या भारत मातेसाठी. त्यावेळेला भगतसिंग तिथून गेले, एका मोठ्या क्रांती युद्धामध्ये सामील झाले. त्यांना फाशीची शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बरेच दिवस झाल्यानंतर भगतसिंगाचे काका आल्यानंतर त्यांचे वडील आलेत आणि वडिलांनी सांगितलं, हे बेटा भगत, अरे तेरे कंधे पे मैं जाऊ, मेरे कंधे पे तू जा. हे भगत, वडील निघून गेले. वडिलांना अश्रू आवरायत, वडील बाहेर गेले. काकांना भगतसिंगाने सांगितलं, काका, हे इंग्रज मला फाशी देतील, तुम्ही आईला आणू नका. का? माझ्या पवित्र आईच्या कुसला हे इंग्रज डाग लावतील, सांगतील, अरे ओ देखो, बोट करून सांगतील, ओ देखो, हो भगतसिंह की माँ है. त्यावेळेला माझ्या पवित्र आईच्या कुशीला या ठिकाणी डाग पडल. असा एकमेव क्रांतिकारक झाला ज्याने स्वतःच्या आई वडिलांचा सुद्धा विचार नाही केला, ज्याने स्वतःच्या कुटुंबाचा सुद्धा विचार नाही केला. अरे या मातीत मरणारे भरपूर असतात, पण या मातीसाठी मरणारे आमचे भगतसिंह असतात. जय भगतसिंह.